दया करा मनवरती दीनमती मंदपती पावत गुरुमुनी स्वामी दया करा मनवरती सद्गुरुमुनी कृष्णानंद हरिश्वरी नके सविता सद्गुरुमुनी कृष्णानंद हरिश्वरी कुंडली गवदे हरि नमः पार्वती पदे सीताकांत स्वर्ण जय जय राम समर्थ सद्गुरु महिपतिनाथ की जय अवधूत सद्गुरु अन्यनाथ की जय महिपतिनाथ महाराज आणि गुरु महाराजांची प्रार्थना करतात काय प्रार्थना आहे दया करा मजवरती स्वामी दया करा मजवरती हीन दीन मतिमंद पतितमी पावन तू गुरुमूर्ती स्वामी दया करा मजवरती केलेली आहे ज्याचा अनुभव त्यांना अंतरात्म्यापासून झालेला आहे ज्याप्रमाणे आणि वैदिक परंपरेमध्ये आणि वेद आहे तद्वतच आणि या भक्ती मार्गामध्ये जे मोठे मोठे वैदिक होते त्यांनी ते मंत्र आणि पदरूपाने वर्णन केले पदक्रम घन जटा हे सगळं जसं वेदात आहे तसं या भक्ती मार्गात सुद्धा पदक्रम जटा हे सगळं त्यांनी आणि वर्णन केलं तो वर्णन करताना आणि त्यांना असा उत्तम मार्ग मिळाला आहे की ते जन्मताच विश्वामित्र गोत्रात आणि विश्वामित्र गोत्रात आणि अण्णा महाराज वसिष्ठ गोत्रात म्हणजे आपल्याला हे म्हणता येतं ज्याप्रमाणे आधी युगामध्ये वसिष्ठ आणि विश्वामित्र हे अद्वितीय ऋषी होते अद्वितीय कार्य केले त्यांचे मंत्र आजही अति उच्च स्तरावर अत्रे गोत्राने महामृत्युंजयाचा मंत्र तयार केला विश्वामित्र गोत्रांचं गायत्री मंत्र म्हणजे असे दोन्ही अध्वर्य गेलेले म्हणता नाही का की ते पुन्हा या कलियुगामध्ये संत या रूपाने आणि आपल्याला प्राप्त मग एकमेकांनी स्तुती प्रार्थना म्हणजे जे विद्यार्थी आहेत ते त्यांनी या पदांमध्ये वर्णन केलेलं आहे मग आजचं तुमचं पद प्रार्थना करतात कुणाशी व वसिष्ठाशी की दया करा मजवरती स्वामी दया करा मजवरती विश्वामित्राला वाटते मोठा पण त्यांना ब्रह्मऋषी होण्याकरता वसिष्ठाकडे खूप तपस्या आणि विश्वामित्रांनी केली ती सृष्टीचा जो करिता ती सृष्टी त्यांनी निर्माण केली इतकं सामर्थ्य आणि विश्वामित्राकडे होतं पण तेही झाल्यानंतर समाधान दिलं त्यांच्या मनात एक इच्छा होती की मी ब्रह्मऋषी व्हावं
आणि त्या युगामध्ये ब्रह्मऋषी म्हणजे वसिष्ठाला म्हटलं जायचं. महाराज म्हणतात की सामर्थ्य पाहिजे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. मला वाटतं आपला पहिला नंबर यावा, पहिला नंबर, पण त्या पहिल्या नंबर करता आपल्याला अधिष्ठान घ्यावं. मग ती चळवळ त्या विश्वामित्राला होती की ब्रह्मऋषी व्हा. पण वसिष्ठाने म्हटल्याशिवाय होता येणार नाही. तसंच जसं त्यावेळेला होतं ते युग पण पाहिलं नाही, पण आजच्या युगामध्ये आपल्याला वसिष्ठ गुरु महाराज आहे, विश्वामित्र मैत्रीनाथ महाराज ग्वाल्हेरचं राज्य स्थापन करण्याकरता राज्यकारभार सुरू झाला आणि इच्छा झाली की गुरु असा. म्हणून महाराजांनी अण्णा महाराजांची शरण घेतली. शरण घेतल्यानंतर म्हणले मला दीक्षा द्या. म्हणले दीक्षा मी तुला दिला नाही. का? बोले राज्य आता सुरू झालं, म्हणजे भारत मुक्त झाल्यानंतर आणि मराठी राज्य आपले जे हिंदुस्थानी राजे ते अंग्रेजी शासन गेल्यानंतर सुरू झाले. ती राजे परंपरा सुरू झाली. म्हणजे राजे परंपरा सुरू झाली. मी हठयोगी आहे. तू जरी हट्ट केला तरी मी हठयोगी. मला हे माहिती आहे की हे राज्य असं अखंड चाललं पाहिजे, त्याच्याकरता उपाय माझ्याजवळ आहे, पण मी तुला दीक्षा देणार नाही. ईश्वरचे त्यांनी उपाय केले. राजे थकले, आजी महाराज थकले. त्यांनी सांगितलं की तुला मी गुरु देईन. राजांचे गुरु म्हणजे विश्वामित्र. संत महिपतीनाथ महाराज विश्वामित्र गोत्रातले असल्या कारणाने हे अगदी दोघे निगडीचे मित्र होते. अण्णा महाराज इकडे आल्यानंतर मग त्यांनी आपल्या मित्रालाही बोलवलं. निस्सीम प्रेम त्याला म्हणतात, मैत्री, मित्र. मित्र हा शब्द, हे नाव फक्त मित्राला म्हणजे सूर्याला म्हणतात. आपण रोज म्हणतो मित्र आहेत, आता कोणी म्हणत नाही, पण तरी मित्रांना किती जरी झालं तरी तो आपला इतका मित्र, जिवलग मित्र आहे की आपल्याला उठवण्याकरता आणि सहस्र किरण घेऊन आणखी तो तयार आहे. काय किती आपला मित्र, असा जो मित्र आहे तो सगळ्या जगाचा जो मित्र आहे. आणि मग साक्षात या वेद विहित ग्रंथांनी मार्गाने चालणारे हे दोघही एका ठिकाणी. महाराजांनी म्हटले की अरे ग्वाल्हेर मध्ये मी राहतोय आणि इथे राजाला नाथ संप्रदाय राज परंपरेची आणि अनुग्रह घेण्याची इच्छा आहे. एवढी इच्छा त्यांना आपोआप कळली. शेवटी महिपतीनाथ महाराज इथे आले आणि आल्यानंतर मग पुढचं कार्य की राजाला दीक्षा द्यायची. मग त्या दीक्षांचा समारोह झाला. जसं की विश्वामित्र राजगुरु झाले तसे महिपतीनाथ महाराज विश्वामित्र गोत्रातले आणि राजगुरु झाले. म्हणजे आपण ही कल्पना नाही करू शकत की त्यावेळेस होतं. आजही आपल्या जवळ विद्यमान आहे आणि त्या विद्यमान असलेल्या परंपरेला आज राजेही चालत जाते आणि भक्तही चालत जाते. ही गुरु भक्त परंपरा, शिष्य परंपरा वेगळी आणि भक्त परंपरा, भक्ती कधीच सुटत नाही. गुरु गेले तरी चालेल, पण भक्ती परंपरा अशी आढळ की ती आजपर्यंत चालली. मग अशी चाललेली. मग त्यांनी काय प्रार्थना केली, स्वामी दया करा मजवरती, हीन दीन मतिमंद पतित मी, पावन तू गुरुमूर्ती, स्वामी दया करा मजवरती. म्हणजे अगदी दीन मतिमंद. आपण कसे आहात, पतित तू पावन गुरुमूर्ती, पावन गुरुमूर्ती आहात.
अशी प्रार्थना केल्यानंतर मी महाराजांच्या आग्रहाने महाराजांना इथे बोलवलं. महाराजांनी आणि मग ती परंपरा आज आपण पाहतोय कशी आढळ आहे, अचळ आहे. सगळे राजतंत्र निमुळले. एकदा बारेचा राजा म्हटला म्हणजे वेगळाच चमकतो. का ही संत परंपरा आणि त्या संत परंपरेला जोडले. त्या संत परंपरेबरोबर नाथ संप्रदाय या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात, त्या जुळून आल्यानंतर जसे चंद्रसूर्य आहे त्याची जी परंपरा चाललेली आहे ते म्हणतात की प्रबळ ज्वाला चिंताग्नीच्या मदच उभवता फिरती, त्राहे त्राहे जीव जाऊ पाहे, उडी घालून या कडेवरती, स्वामी दया करा मजवरती. कसंही करा, या उडी घालून कडेवर घ्या. दौलतरावची त्यांना कळली, त्यांनी मान्य केली आणि मग योग्य मार्ग, योग्य गुरु आणि त्यांना दाखवले. हे पृथ्वीनाथ महाराज ते फार काळ राहिले नाही. गुरु महाराजांची भेटी झाली, सगळ्यांच्या परस्पर त्यांच्या ज्या खुणा त्या त्यांनी ओळखल्या आणि सांगितलं की दीक्षा द्या. दीक्षा दिलेली. त्यावेळेस हा जो छत्री बाजार आहे हा पूर्ण ब्राह्मणांचा वाडा होता. सगळे ब्राह्मणांची घरं होती. त्यानंतर पुढे जे काही परिवर्तन झालं ते झालं. सांगण्यात तात्पर्य की तिथे ब्राह्मणांचा वास होता. हे सगळं केल्यानंतर सोलंकीचं कार्य झालं, राजदीक्षा झाली. आता देहाला किती ठेवायचं? ज्या कार्याला आले ते कार्य झालं. ते कार्य झाल्यानंतर आणि महाराजांना सांगितलं की आता आम्ही संन्यास घेणार. संन्यास घेणार तर जागा समाधीला आणि गुरु महाराजांना जागा छत्रीच्या मागच्या बाजूला केली. सांगण्यात आपण महाराज इतके आत्मीय त्याचे व त्यांची प्रार्थना आज योगायोगाने आणि गुरु महाराजांची अशी कृपा आहे की सेवा घडते. तरीच जन्म देगा देवा नित्य घडो गुरुसेवा. गुरुसेवा नित्य घडो. तुम्ही तर एकच दिवस करता, पण ती सेवा नित्य. आजचे काढलेले बोललेले संतांचे वचन ते नित्य. आज इथे बोललो तर संपणार आहे का? हे अखंडित आहे. जशी त्यांची सेवा, जसं त्यांचं प्रेम आहे, तसंच हेही प्रेम हे अखंडित आहे. म्हणून प्रार्थना करतात मतिमंद पतित मी पावन तू गुरुमूर्ती, स्वामी दया करा मजवरती. दया करा का? काय होतं? प्रबळ ज्वाला चिंताग्नीच्या मदच उभवता फिरती. हा असा युग परिवर्तन झालेला आहे की मोठ्या मोठ्यांना चिंता लागली आहे. त्या संतांना लागण्या काय का? त्यांना जगदोद्धार करायचा म्हणून चिंता लागली. म्हणून ते म्हणतात प्रबळ ज्वाला चिंताग्नीच्या मदच उभवता फिरती, त्राहे त्राहे जीव जाऊ पाहे, उडी घालून या घडेवरती. मला अशी चिंता लागली की काही सुचतच नाही. चिंता लागायचं कारण काय? ते म्हणतात की कल्पनेची बाधा मी भूते नो संचरते. हे भूत प्रेत पिशाच आपण म्हणतो नाहीये, पण आपल्या घरातच कल्पना अशा अशा येतात की ज्या कधी येऊ नये. हे भूत आहे. भूत म्हणजे भूतकाळात जे आपल्या हातून दोष घडलेले ते आपल्या बरोबर. त्याच्याकरता त्यांना प्रार्थना करायची. कल्पनेची बाधा अंगी भूते बहुसंचरती, अशनी शयनी भ्रमता भुललो, घडी घडी वेळ करती. म्हटलं की अशा आम्ही घडी घडी विसरतो. याचा आम्ही करावं काय? ते म्हणले काळजी करू, तुम्ही जे आजपर्यंत केलेलं आहे तेच करत राहा. म्हणजे काय? नरहरिनाथ कृपेचे नयनी कराया भरती हो. नरहरिनाथ कृपेचे नयनी कराया भरती हो. महिपतियो Oh,
देखो यारो अजब तमाशा फिर वक्त नहीं आएगा। देखो यारो अजब तमाशा फिर वक्त नहीं आएगा। राम नाम का लेना देना घबरा सब संतन का। राम नाम का लेना देना घबरा सब संतन का। सद्गुरु मेरा मोदी पुराना भला किराना ज्ञानों का। सद्गुरु मेरा मोदी पुराना भला किराना ज्ञानों का। सौदा करता मुकड़ यारो नहीं नहीं कामों यारों का। सौदा करता मुकड़ यारो नहीं नहीं कामों यारों का। देखो यारो अजब तमाशा फिर वक्त नहीं आएगा। देखो यारो अजब तमाशा फिर वक्त नहीं आएगा। राम नाम का लेना देना घबरा सब संतन का। भगत ज्ञान मेरा गौगाना भला जीवन मुक्तन का। भगत ज्ञान मेरा खोल दिया कोई रे प्यारे सौदा नहीं मिलेगा। खोल दिया कोई रे प्यारे सौदा नहीं मिलेगा। देखो यारो अजब तमाशा फिर वक्त नहीं आएगा। राम नाम का लेना देना घबरा सब संतन का। प्रेम तराजू तोड़े भाव भरा पालना भक्ति का। प्रेम तराजू तोड़े भाव भरा पालना भक्ति का। मन बल देवे पूरा साहेब सच्चा तोड़ है उनका। मन बल देवे पूरा साहेब सच्चा तोड़ है उनका। देखो यारो अजब तमाशा फिर वक्त नहीं आएगा। राम नाम का लेना देना घबरा सब संतन का। मेरा हरना सब साई बनी आएगी निरगुण का। मेरा हरना सब साई बनी आएगी निरगुण का। हमार मैं खुद बड़ा पसारे पल्ला यारो ले देगा। हमार मैं खुद बड़ा पसारे पल्ला यारो ले देगा। देखो यारो अजब तमाशा फिर वक्त नहीं आएगा। राम नाम का लेना देना घबरा सब संतन का। शरणं तत्व पाया तारिये गुरुराया। 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 तारिये गुरुराया मन तारिये सद्गुरुराया। तारिये गुरुराया मन तारिये गुरुराया। तारिये गुरुराया मन तारिये सद्गुरुराया। तारिये गुरुराया
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे. या जगाच्या कल्याणाकरता संतांच्या विभूती आलेल्या. त्या विभूती आल्यानंतर गेल्या का? जग गतवा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते म्हणतात आम्हाला जाणं न येणं त्या स्थानाला आम्ही राहतो की आम्हाला जाणं येणं नाही. आज इतके वर्ष झाले महाराजांचा उत्सव भंडारा हे सगळं कसं म्हणून आलंय की ते गेलेच नाहीये. सांगितलं की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणजे विभूती आहे. विभूती म्हणजे भस्म. जे भस्म झालेलं आहे ते भस्मावून आणखी काय खाती होईल. मग ते भस्म कसं झालंय? ते भस्म असं भस्म झालंय की ते आपल्या कर्माचं जे दोष आपल्याला जडलेलं आहे त्याला नष्ट करण्याकरता ते भस्म. ते बसले आहे म्हणून ते म्हणतात की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे. परोपकारा करतात ते बसलेले आहे म्हणून त्यांना म्हणता येत नाही की गेले. जो गेला आहे तो काय करेल? गेलेला मनुष्य आपण गेलेला तर काही करतो का? त्याचं काही नाही. त्याचं सगळ्या ज्या संस्कार आहेत त्यांना करावे लागतात. पण जे बसले आहेत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आज इतके वर्ष समाधीला झाले तरी येणारे भक्त लोक आपली प्रार्थना करतात. इच्छित फल त्यांचे पूर्ण होतात आणि ते फल पूर्ण झाल्यानंतर सेवेला असतात. वंशानुवंश परंपरा ही चाललेली म्हणून असे गुरु महाराज आपल्याला सहज प्राप्त झाले. मग आजच्या दिवशी शुद्ध षष्टी सोमवारी 18 घटकामध्ये आणि शुद्ध षष्टीला महाराजांनी देह ठेविला कैलासी वास. हा देह ठेवला आणि कैलासाला गेली. अजून कैलास पर्वत आहे म्हणजे आहे तर आपल्याला कसं म्हणतात की गेले. कैलासी वास म्हणजे कैलास जिथे विलास सगळे विलास विराम पावले. आज लोक प्रयत्न करून करून त्या कैलास पर्वतावर जातात. इतका प्रयत्न करतात ते वेगळे वेगळे साधन घेतात जातात येतात परंतु कशा करतात? समाधानाला. मग त्या समाधानाला प्राप्त करण्याकरता आपल्याला कुठे जायचं? ज्यांनी कैलासात इथे आणून ठेवला त्यांचं दर्शन घ्यायचं. शरीराची नाश नाही झाली, कैलास झाला म्हणून आपण म्हणतो कैलासवासी. विठ्ठल बोला बोला हो आनंदाने कैलासी ढोल वाजविला शिवलिंगाने. ती ढोल परंपरा संप्रदायामध्ये जी पैठणला झाली ती आपल्या दोघी संतांनी आणि ही परंपरा पुढे आणून वागेला ठेवली आणि ती तशीच चालली. का की कैलासवास. मग कैलासाला गेल्यानंतर आपण कधी म्हणत नाही त्यांना की गेले नाही. कैलासी वासा कैलासाच्या वासाला ते गेले तिथे ते आहेच. आता इतका शोध झाल्यानंतर कैलासाला त्यांनी शोधलं पण का शांती मिळत नाही. का की मन त्यांच्या आधार आणि ज्यांच्या मनाधीन झालं त्यांना बसल्या ठिकाणी कैलासाचा लाभ. बसल्या ठिकाणी कैलासाचा लाभ हे कुठे? मन आवडलं का? मन आहे ओढाळ गुरु परधन पर कामिनीकडे झाले. जास्तव विवेक पाशी कंठी वैराग्य काष्ठ बांधावे असं त्यांनी वैराग्य काष्ठ बांधलेले. आज शुद्ध षष्ठी आणि या देहाला कैलासाला पोहोचलो म्हणजे या शरीरात असणारा जो शिव आहे तो ब्रह्मांडात वास करतो. त्या शिवाला पुन्हा रिव्हर्स करून इथेच ठेवला रिव्हर्स करून तिथे गेले नाही. गेले असते तर सगळ्यांच्या मनोभावना सिद्ध कशा झाल्या असतात? त्या सिद्ध होण्याकरता ते देहाने बसले म्हणून असे महाराज कैलासी वास जेऊन आज्ञा काम लाविले पुढे समावेश. जर गेले असते तर समाधीचं कार्य करा हे कसं सांगितलं असतं?
हे सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे ते आहे आजही कार्य ते चालत आहे, ते बसलंच आहे. ते कार्य आपल्या सगळ्यांकडून घेतात की अशी उपासनेला घडत राहतात. बुधे वसंताचे सदारा किती संत येतात, नाही आले तरी महाराज सुद्धा रोज रुद्राचं आवर्तन करतात. म्हणजे वेद सुद्धा टिकलेले आहे. जी उपासना आहे ती उपासना आणि जी चाललेली आहे त्याच्याकरता कारण एक बसले आहे, ते ऐकतात आहे असं महाराज म्हणतात. युगायुगाने आणि हा सेवेचा योग आणि असा आलेला आहे की मठाकडूनही लागलेला आणि प्रपंचात नाही लागला आणि परमार्थात नाही लागला, असं म्हणून त्यांनी एका ठिकाणी वर्णन केलंय की प्रपंच साधुनी परमार्थाचा लाभ देणे बोला. पुढे म्हणतात की भजन पूजन सत्पात्री दाने, भजन पूजन सत्पात्री दाने, शिवदिन याविन काही न जाणे, शिवदिन याविन काही न जाणे, नाद कौतुकोधात सुखाने, नाद कौतुकोधात सुखाने, केसरी पुत्राचे जातो भला भला प्रपंचाचा लाभ घेता येतो. म्हणून महाराज म्हणतात की भजन पूजन सत्पात्री दाने, भजनही घडतंय, पूजनही घडतंय, सत्पात्राला दानही होतंय. हे काय हे संतांचे लक्ष. त्यांचा भजन पूजन सत्पात्री दाने, शिवदिन याविन काही न जाणे, नांगत उदबोधात सुखाने, केसरी गुरुचा जिल्हा गुरु परम गुरु परमेश्वरी गुरु करा. अशी आमची शिवनाथाची परंपरा. तशी आपल्याला इथली माहिती सर्वनाथ महाराज केंद्रेश्वर हे सगळे गुरु परंपरा आहे. हे आपल्याला सर्व शक्ती देत असतात. उजून बसल्याने ते देतात म्हणून आपण कशाही स्थितीत तिथे जाऊन सेवा करतोय. सगळे कसे धावून येतात. थंडी पडली तर धावून असतो त्या प्रसादाचा तो प्रसन्न प्रसादाचा प्रसन्नता, अशी प्रसन्नता आणि ज्यांना लागलेली त्यांचा उत्सव आजपासून गुरु महाराजांची सेवा आणि चालत राहील. गुरु महाराजांच्या जसं त्यांनी घेतली अशी रोज घेत राहा. सद्गुरुनाथ साष्टांगी प्रणिपात महिपती गुरु श्रीनाथ दीक्षापदा ही अशी मित्र परंपरा आणि चाललेली. आपण जितकं वर्णन करावं थोडं सांगण्यात याप्रमाणे आज आणि ही परंपरा झाल्यानंतर आणि म्हणलं प्रपंच साधुनी परमार्थाचा, महाराजांशी प्रपंचाचाही संबंध आहे आणि परमार्थाचे तर आहेच आहे. अशी गोडी जी मिळाली ते आणि शिवजीनाथ महाराज म्हणतात, महिपतीनाथ महाराज म्हणतात की मेरा नरहर नाथ गुसाई जी निरंगा. तो वाणी आहे. वाणी म्हणजे तोडून देते. जितकं तुम्ही त्यांना द्याल तितकं ते तुम्हाला देतील आणि तो उत्साह वाढेल. म्हणून बनिया आहे जी निरगुण का. तुम्ही म्हणाल हा सामान इतकं आमच्या हस्ते उचलला जात नाही. म्हणतात की आम्ही तर हमारी करतोय ना. हमारा महिमा तो खरा सारे पल्ला यारो गेले. आम्ही हमारो गुरु महाराजांचे हमारे म्हणून आपल्याकडली परंपरा भिक्षा मागून प्रचार करायचा ज्ञानाचा आणि मग तो परंपरा चालवायची याप्रमाणे. आणि ही जोनी परंपरा आणि आपल्या ग्वाल्हेरला स्थित आहे, जी महाराष्ट्रात आहे. त्यांनी इथे राज्यकारभार त्यांच्या कृपेने चाललेला आहे. राज्यकारभार त्याला आज अजूनही ग्वाल्हेर का नरेश म्हणून सगळं केला. बाकी सगळे राज्य ठीक आहे, आपल्या ठिकाणी समयात काळ लागलेला आहे, पण भक्ती मार्गाचा काळ नाही हे निश्चित आहे. म्हणून ग्वाल्हेरच्या राजाचे महत्व देशात विदेशात त्यांना माहिती आमच्या पैसे किती आहे. अशी संपत्ती आज त्या संपत्तीला त्यांनी जपलं भक्तीने आणि त्या भक्तीने जपलं म्हणून आणि त्यांची उत्साह चाललेले. म्हणून महाराज म्हणतात
भजन पूजन सत्पात्री जाणे शिवदिन याविल काही न जाणे नांदत उद्बोधात सुखाने केसरी गुरुचा चेला तो भला सावळा. आणि हा तुमचा परमार्थ साधून आणि हा उत्सव चालू आहे. सगळ्यांनी यावं आणि सेवा करावी. विश्रांती देतो. महाराज लक्ष्मीकांत सद्गुरु महाराज सीतादासनी श्याम सीताराम महाराज की जय. सद्गुरु अण्णा
₹3,00,000 किलो तो भात काढला आणि घेतला सगळ्या पहिले काही वस्तू तुमचं म्हणजे तुम्ही घेत होता हा बरं थांबा इथे तर सगळं त्यांच्यावर मला त्याला कामच वेगळं. इकडे आला